अशा पद्धतीनं कधी तुम्ही पावभाजी केली आहे का? नसेल केली तर एकदा अशी नक्की करून पहा। चला तर मग आज बनवूया मुंबई स्टाईल पावभाजी। इथे मी 300 ग्रॅम फ्लॉवर घेतलेला आहे, 2 टोमॅटो मध्यम आकाराचे लाल छान पिकलेले, 1 गाजर घेतला आहे, 1 बीट घेतलेला आहे, 4 कांदे घेतलेले आहेत मध्यम साईजचे, मोठे असतील तर 2 घ्या, 3 शिमला मिरची आणि 2 मोठ्या साईजमध्ये बटाटे घेतलेत। भाज्या आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आपण गाजर, बीट आणि बटाट्याचे साल काढून फोडी करून घेणार आहोत। इथे 3 शिमला मिरची मधल्या 2च शिमला मिरची मी इथे कट करून घालणार आहे शिजायला। गरम पाणी घेतलेलं आहे, फ्लॉवरचे तुकडे त्याच्यामध्ये टाकायचे जेणेकरून काही किडे असतील तर निघतील। कुकरमध्ये सगळ्या भाज्या चिरलेल्या घालून घेऊयात, फ्लॉवरही घालायचं आहे आणि त्यामध्ये घालूयात आपण आता 1 ग्लास पाणी घालायचं आहे, 1 मोठा ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता मध्यम गॅसवरती 3 शिट्ट्या करायच्या आहेत। तोपर्यंत मसाल्याची तयारी करू। 1.5 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण आणि टोमॅटो घालून छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत, 4ही कांदे मी इथे वापरलेले आहेत, बारीक एकदम बारीक चिरलेले आहेत कांदे, आपल्याला पेस्ट बनवायची नाही त्याची इथे। आणि 1 शिमला मिरची ही आता इथे आपल्याला बारीक चॉप करून घ्यायची आहे। तर साहित्य काय काय लागते बघू। कांदे चिरून घेतलेले कांदे घेतलेत, टोमॅटो, आलं आणि लसणाची प्युरी आहे, फ्रोझन मटार घेतलेले, ताजे मटार असतील तर कुकरमध्ये टाका शिजायला, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि 1 शिमला मिरची बारीक चॉप करून घेतलेली होती, 2 चमचे बटर, चवीनुसार मीठ, 1.5 मोठा चमचा पावभाजी मसाला आणि 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। तर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यातच आपण घालू 2 चमचे बटर। बटर मेल्ट झालं की त्याच्यात घालू शिमला मिरची आणि कांदा, छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मध्यम गॅसवरती, मोठ्या आचेवरती नाही परतायचं, मध्यम गॅसवरती थोडंसं कांदा असा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे। मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि इथे घालूयात आता आपण फ्रोझन मटार आणि मॅशरने छान असं मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून जे वाटाणे आहेत ते मॅश होतील, अर्धवट मॅश करायचे आहेत। आता थोडं तेल सुटायला लागलेलं आहे तर घालूया आलं, लसूण आणि टोमॅटोची प्युरी, छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि नंतर एकदा परत मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। मॅश करून घेतल्यामुळे काय होतं, एकदम स्ट्रीट स्टाईल टेक्स्चर येतं। तर इथे घालूयात मीठ, पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर। ही आपण घरी बनवलेली लाल मिरची पावडर आहे, रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की बघा, खूप सुंदर कलर येतो। तर तयार आहे आपला मसाला। आता आपण भाज्या कशा शिजलेत ते बघूयात। भाज्या इथे छान शिजलेल्या आहेत आणि छान असं मॅशरच्या साहाय्याने आपण त्याला पूर्ण असं घोटून एकजीव करून मॅश करून घ्यायचे आहेत। मसालाही तयार झालेला आहे, गॅस मंद आचेवरतीच ठेवलेला आहे आणि याच्यात घालूयात आता आपण भाज्यांचं मिश्रण जे आपण आता मॅश केलेलं होतं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1 मोठा ग्लास पाणी घातलेला आहे, आपल्याला जेवढी घट्ट हवी किंवा जेवढी पातळ हवी त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे। मी एवढी दाटसर ठेवलेली आहे आणि भाजी अशी छान उकळी येऊ द्यायची आहे। इथे आता आपण झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचे आहे आणि बघा किती मस्त झालेली आहे, किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला। याच्यात घालू 2 चमचे बटर परत एकदा आणि कोथिंबीर घालूया आणि तयार आहे आपली मस्त अशी मुंबई स्टाईल पावभाजी। तर आता पाव भाजून घेऊयात। इथे थोडंसं बटर लावलेलं आहे, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाव भाजून घेतलेले आहेत। तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत एन्जॉय करा, बाय बाय।